त्यातील एक मोठी योजना लाडकी बहीण योजना। आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहिणी असाल आणि तुम्ही पण जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार या प्रतीक्षेत असलेल्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी मी एक आनंदाचा GR देखील घेऊन आलेलो आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून तो एक महत्त्वाचा GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील पूर्णपणे कळणार लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातील लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा महिना देखील टाकण्यात येणार आहे। सविस्तरपणे आपण ते जिल्हे आणि ते तालुके देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला। जानेवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणी पूर्णपणे 10 ते 15 दिवसापासून जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येतो या प्रतीक्षेमध्ये आहे। आता त्यांच्यासाठी एक GR देखील समोर आला असून आता ते GR मध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे आपण तो GR सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। त्या GR मध्ये काही महत्त्वाच्या बातम्या देखील आलेल्या आहेत, काही महत्त्वाचे देखील मुद्दे या ठिकाणी समोर आलेले आहेत। ते पूर्णच्या पूर्ण मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला पूर्णपणे नक्की बघत चला। आणि जर तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आलेला असाल किंवा तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आणि मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता चिंता करायची कुठली अडचण कुठली टेन्शन देखील राहिलेलं नाही। हा एक GR वाचून लाडक्या बहिणी सुद्धा आता नाचणार असून आता तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी पण हा GR वाचणं खूप अत्यावश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। तर चला तो महत्त्वाचा आणि अत्यावश्यक असलेला GR आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत। तर चला तो महत्त्वाचा GR असलेला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघणार आहोत। तर चला त्या GRला करूया सुरुवात। काय सांगण्यात आलेलं आहे त्या GR मध्ये आणि लाडक्या बहिणींना खुश करण्याचं काम देखील कोणत्या कारणांमुळे चालू आहे, लाडक्या बहिणी का खुश झाल्या, सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपडेट बघणार आहोत। ती अपडेट बघण्याकरिता व्हिडिओला पूर्ण नक्की बघत चला। आता जानेवारी महिन्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणी खूप दिवसापासून जानेवारी महिन्याच्या या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा करत आहे, कारण की आता डिसेंबर महिना पूर्णपणे संपला असून काही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी मिळालेला नाही। तर त्या महिलांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल, तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता टाकण्यात आलेला नसेल तर आता तुम्हाला देखील डिसेंबरचा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार, म्हणजे तुम्हाला आता 2 हप्ते एकत्रपणे पूर्णपणे मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून आता तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकणार असून तुमची देखील आता डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा देखील पूर्णपणे संपलेली आहे। तर चला या महत्त्वाच्या बातमीला ते महत्त्वाच्या मुद्द्याला करूया सुरुवात। तर चला या ठिकाणी 22 तालुके या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी 19 जिल्हे सांगण्यात आलेले आहे। ज्या 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पूर्णपणे प्रतीक्षा करायची कुठलीही गरज देखील राहिली नसून आता त्या लाडक्या बहिणींना थेट 2 हप्ते एकत्रित पडणार, पण कोणकोणत्या महिलांना देखील 2 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहेत। तर चला सविस्तरपणे आपण अपडेट जाणून घेऊ। ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्याच महिलांना देखील आता 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही देखील नक्की बघा तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे की नाही मिळालेला आहे। जर तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले जिल्हे देखील जाणून घेऊ। आता त्या जिल्ह्याची यादी या ठिकाणी आलेली आहे, सविस्तरपणे आपण ते जिल्हे जाणून घेऊ। सर्वात पहिला जिल्हा या ठिकाणी असणार आहे नंदुरबार जिल्हा।
आता जर नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी ऐकत असाल तर लाडक्या बहिणींसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। आता तुम्ही देखील नंदुरबार जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून लाडक्या बहिणींना देखील खुश करण्यात देखील आलं असून आता तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला नंदुरबार जिल्ह्यातून ठरत असाल किंवा तुमचा तालुका नंदुरबार असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। बीड जिल्हा जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा जर तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका, कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। जर तुम्हाला देखील बीड जिल्ह्यामध्ये राहून डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यात येणार असून तुमची देखील आता चिंता दूर करण्यात येणार आहे। नांदेड जिल्हा जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महिलांना देखील एक मोठा दिलासाच मिळणार असून आता नांदेड जिल्ह्यातील महिलांची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्यातील महिलांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली। आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामध्ये राहून देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी करू नका, कारण की आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणारच मिळणार। त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा देखील, म्हणजेच आता ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना थेट आता 2 हप्ते एकत्रितपणे पडणार आहेत। त्यामुळे तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। संभाजीनगर जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे धुळे जिल्हा। जर आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर आता धुळे जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे धुळे जिल्ह्यातील पात्र महिलांसाठी आली एक मोठी आनंदाची बातमी। धुळे जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता जर तुमचा देखील धुळे जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका धुळे असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता न करता फक्त या ठिकाणी आता तुम्ही व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघत चला। आता तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। आता तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळणारच आहे। समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर। आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची देखील आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांची देखील आता अहिल्यानगर जिल्ह्यातील बहिणींना पण आता 2 हप्ते एकत्रित मिळणार आहे। ज्या ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या पूर्ण बहिणींना आता डिसेंबरचा देखील मिळणार आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी असाल तर तुम्ही देखील चिंता करू नका। भेटूया दुसऱ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।